अवेलेबल झालेला आहे जो नाही आलेला आहे. पहिल्या चेंडू टाकण्याच्या अगोदर जर कोणत्याही संघाचा 12वा खेळाडू इथं अवेलेबल झाला नाही तर त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी देण्यात येते जसं आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर संदीप जुकर, संदीप पाटील, एवन जोडी यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. रेश्मा शंकर जुकर यांच्याकडून पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यानंतर संतोष कशरू नाईक यांच्याकडून बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आपल्याला देण्यात आलेली आहे. तर चला इथे मॅच ऑन होते. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. पहिले षटक घेऊन गोलंदाज नीरज त्याचा सामना करेल स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज आदित्य आणि जतीन. आणि पंचांना विनंती असेल 12:49 वरती पहिला चेंडू पडतोय. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कंप्लीट झाली नाही तर एक खेळाडू अजून आतमध्ये घेण्यात येणार आहे. आदित्य ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला जतीन. मॅच ऑन होते. चला 12:50 ला पहिला चेंडू पडतोय. आता इथून होते मॅच ऑन. आता इथून तुम्ही किती वेळ घ्या. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये जर तुमचे 3 षटक कंप्लीट झाले नाही तर अजून एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. टायमर सेट झालेला आहे. पंचांना विनंती असेल. चालू आहे टायमर. चला मॅच ऑन होते. गोलंदाज तयार. पहिलं षटक, पहिला चेंडू. आपटलेला चेंडू आणि त्याला हुक केलेला आहे. चेंडूला पाठवून दिलेला आहे. मिड विकेटचे सरून 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त हुकचा फटका नव्हता मित्रांनो, माफी असावी. पुल केला होता आणि सक्सेसफुल झाला होता. 6 धावांसाठी षटकार. स्पर्धेचा हा नियम राहिलेला आहे. या स्पर्धेची सुरुवात देखील षटकाराने झाली. सुरुवात ही षटकार आणि चौकाराने होते आणि इथे देखील तेच होतोय. अक्षरशः षटकार आणि चौकारांचा पाऊस शंकरदादा शुकर यांच्या या बिग शो मध्ये पडताना. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. धीरज, नीरज. ओ पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कमबॅक करण्याची संधी आहे गोलंदाजाकडे आणि इथे मात्र गोलंदाजाने दाखवून दिलंय की तू षटकार मारू शकतो तर मी देखील विकेट घेऊ शकतो. काय जबरदस्त कमबॅक इथे पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र इथे गोलंदाजाने देखील दाखवून दिलं की मी देखील कमबॅक करू शकतो. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. नीरज, आपटलेला चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुन्हा एकदा विकेट. इथे मात्र चुका होताना फलंदाजाच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये आलता होता तो आकाश. चला दुसरा बॅटर लगेच तयार करून ठेवायचा आहे. तुमचे प्लॅन्स जे ते लगेच तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असतात बघा.
क्रिकेटचा मैदान आहे आणि फास्ट क्रिकेट असतो आता क्रिकेटमध्ये. त्यामुळे तुम्हाला जे तुमचे प्लॅन ए आणि बी जे काही तुमचे प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करता ते जर फेल झाले तर तुमचे प्लॅन सी आणि डी हे देखील तुम्हाला लगेच तयार ठेवायचे असतात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रितेश. रितेशाला इथून मात्र जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण का पहिल्या चेंडूवरती जो षटकार आलताना त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती विकेटची प्राप्ती इथं करून देताना गोलंदाज नीरज आणि दाखवून देतोय की मी देखील या संघाचा एक मुख्य गोलंदाज आहे. गोलंदाज नीरज. गोलंदाजीसाठी तर हॅट्रिक बॉल. हॅट्रिक होईल का नाही, इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अमंतर दावेने संघाची धावसंख्या आत्ता मात्र कुठं पुढे जाते 7 या आकड्यावरती. बघा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, दोन्ही संघांना विनंती असेल आणि यानंतरच्या सर्व संघांसाठी देखील एक सूचना असेल की प्रत्येक संघाला आयोजकांच्या माध्यमातून व्हाईट आणि नो साठी एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर डाऊट असेल तर घेऊ शकता. पुन्हा एकदा आणि हा चेंडू हवेत होता. इथे मात्र यष्टिरक्षकाने प्रयत्न केला नाही, कदाचित दूरवरचा असावा चेंडू. मात्र काय जबरदस्त इथं गोलंदाजीचा नमुना पेश करताना गोलंदाज नीरज. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 7 या आकड्यावरती. एक षटकार आला त्यानंतर मात्र पूर्णपणे बांधून ठेवला गोलंदाज नीरज याने. काय जबरदस्त फटका आहे, अतिशय सुंदर फटका. काय स्टॉप केलाय तिथं असलेल्या मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने, जबरदस्त स्टॉप केला. थोडंसं तिथे थांबलं होताना मात्र आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा इथे वाचवल्या आहेत. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त फिल्डिंगचा नमुना पेश केला. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिले षटक मार्ग असते, 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये कमीत कमी 40+ या धावसंख्येकडे नक्कीच बघत असेल. गोलंदाज तयार हो, यावेळेस मात्र दांडी गुल. काय जबरदस्त इथे मात्र बॉलिंगचा नमुना पेश करताना गोलंदाज नीरज. सुंदर असा चेंडू टाकला आणि फलंदाज रितेश याला डगआउटच्या रस्त्याला पाठवला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 9. या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यानं. 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 या आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनला पाहू शकतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी तिथीनुसार जयंती आणि आपल्या सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहू शकता. निलेशदादा जोशी यांचा स्वागत झालेला वेलकम भाऊ. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सुंदर अशा ट्रॉफीज ज्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. योगेशदादा गुळवी आणि रेश्मा शंकर जुकर यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहू शकता. निलेशदादा जोशी यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाटी दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज पियुष. सामना करेल तो फलंदाज जतीन आणि 9 सेकंडला ऋतिक. गोलंदाज तयार पियुष. हो काय जबरदस्त चेंडू. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मिडविकेटच्या रिजनला जातोय. 1 धाव पूर्ण आणि 1च धावावरती समाधान मानावे लागणार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू जर वगळला ना या इनिंगचा त्यानंतर मात्र पूर्णपणे डॉमिनेट करताना या मॅचमध्ये मायराचा संघ. काय जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. प्रफुल्ल म्हात्रे, मयूर पाटील यांचा हा संघ या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत तरी या पहिल्या इनिंगमध्ये डॉमिनेट करताना गोलंदाज पियुष.
हो इथे मात्र जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंड चेंडू वन बॉन्स मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आय थिंक आकाश मॅन फ्रॉम देवरुंग. जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव एका धावेने संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आपटलेला चेंडू आणि आपटलेल्या चेंडूला हुक केला चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार. पोर खेळतन मैदानान पोर खेळतन मैदानान पोर खेळतन मैदानान मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो भादवर धन्यवाद डीजे टेमघर धन्यवाद पाड्यान. धन्यवाद डीजे. पंच काहीतरी नमूद करतायत. चला काय फटका इथे हुकचा फटका पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट. हो जबरदस्त हेलिकॉप्टर ड्रॉय इन स्टाईल ऑफ कृष्णा सातपुते. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिजनला. जबरदस्त फटका 4 धावांसाठी येतोय चौकार. आता मात्र मॅच मध्ये इन डीजे. काय फटका पाहायला मिळाला. 4 धावाने संघाची धावसंख्या 21 21 या आकड्यावरती. अतिशय सुंदर फटका. जणू असं वाटलं की सर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी तो फटका खेळला. काय फटका. गोलंदाज पियुष कमबॅक होईल का. ओ जबरदस्त चेंडू. इथे मात्र फक्त स्ट्रोकला चेक केलं हलक्या हाताने ढकललं चेंडू गेला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. तिथे एक धाव घेण्याची संधी आणि एका धावेने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी इथे करताना गोलंदाज पियुष. आता मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पियुष हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. यावेळेस मात्र फटका फसलाय का पाहूया. नाही. काय फटकाय काय फटकाय. जबरदस्त फटका. चेंडूला पाठवला लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानान शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानान आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो भादवर धन्यवाद डीजे धन्यवाद. तर आगमन होतोय सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांचं. दिलीपप्पा नाईक आणि संतोषजी तरे आणि प्रेमनाथ तरे अंकल सर्वांचं स्वागत आहे आर्यन चषक 2026 मध्ये. मी शंकरदादा झुकर यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. विनंती असेल की आपण VIP डायजवरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची. पाहुण्यांच्या माहितीकरता चालू असलेला सामना मायरा 11 भादवड विपक्ष स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आत्तापर्यंत 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली ती 28. 3 बाद 28. चालू असलेला सामना मायरा विपक्ष स्वागत बिल्डर्स. मायरा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंगचा 3रं षटक घेऊन येते गोलंदाज नयन. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक झालेली. पाहूया गोलंदाज तयार नयन. ओ लोअर फुलटॉस चेंडू एक्सप्रेस चेंडू होता पण एक्सप्रेस चेंडू इथे पाहायला मिळाला.
अतिशय गती या चेंडूमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचंच रूपांतर एक्झिक्यूट करता आलेलं नाही आहे. जर 22च्या रूपामध्ये बघा फलंदाजाला जर काही झालं असेल इजा वगैरे तर तुम्ही टाईम घेऊ शकता. पाणी वगैरे लागत असेल तर प्रोव्हाइड करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्सप्रेस चेंडू होता बघा. जरी चेंडू फुलटच असेल ना तरी त्या चेंडूला गती खूप होती. धन्यवाद डीजे, धन्यवाद. गोलंदाजीसाठी तयार. 22च्या स्वरूपामध्ये धाव आली होती ती एक. आपटलेला चेंडू हवेत आहे. पाहूया गोलंदाज स्वतः येतोय. काल अशाच प्रकारचा झेल अक्षर पटेल यांनी पकडला होता आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे. सोपं नाही आहे. आणि कालच्या दिवसामध्ये जर मित्रांनो पाहिलं ना आपण तर संजू सॅमसंगची बॅटिंग आणि अक्षर पटेलची ती फिल्डिंग आणि जसप्रीत बुमराची गोलंदाजी ही भारतीय संघाला तारली. अन्यथा भारतीय संघ एवढा मोठा टार्गेट देऊन देखील 140 कोटी भारतीय या 18व्या ओव्हरपर्यंत शांत बसले होते. काय जबरदस्त जेकॉब बेदल यांनी ती फलंदाजी केली होती. गोलंदाज तयार. नयन फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र संधी होती. चेंडू जातो तर मिड विकेटच्या रिजनला बघा. इथे संधी होती मात्र या गोलंदाजाकडे गती खूप आहे बघा. एवढ्या शॉर्ट रनअपला हा गोलंदाज एवढी गती जनरेट करतोय म्हणजे सोपं नाहीये. चांगलं नियंत्रण या गोलंदाजाचं आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती इथे दिसतोय. जरी चेंडू फुलटॉस जात आहेत ना तरी ते खूप चांगल्या गतीने जातात. एक्सप्रेस चेंडू इथं हाताळते गोलंदाज. पुन्हा एकदा आपटलेला बाउन्सर. काय जबरदस्त इथं बीड बॅट्समन, बीड विकेट किपर आणि तिथला क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. 35 धावा या चौकाराने आता मात्र मॅचमध्ये इन करताना फलंदाजी करणारा स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मिनेश नाईक यांचा हा संघ. पाहूया कशा प्रकारे इथून मॅचला घेऊन जात आहेत. कारण अजूनही काही चेंडू शेष आहेत आणि अजूनही येणारे काही चेंडूमध्ये जर 15 ते 20 धावा झाल्या तर नक्कीच एक चांगलं टार्गेट चेस होऊ शकतो. इथे मात्र शॉर्ट चेंडू होता. खूपच शॉर्ट. फायदा घेता आलेला नाही आहे आणि जर 15 ते 20 धावा आल्या ना तर एक मोठं टार्गेट इथून सेट होऊ शकतो. पाहूया त्या प्रकारची गोलंदाजी होते का चांगली फलंदाजी होते. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला समजणार आहे. गोलंदाज तयार. नयन. ओ काय जबरदस्त चेंडू आहे. इथे मात्र पायांमध्ये चेंडू टाकला होता. बाल इथे वाचलाय. अशा प्रकारे होते 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती अंती धावसंख्या झालेली ती 36. 12.00 ची सरासरी इथे 3 षटकांमध्ये गाठताना टीम स्वागत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. यानंतर अंतिम षटक असणार आहे आणि इथून 14 ते 15 धावा नक्कीच या षटकामध्ये काढण्याचा मानस असणार आहे टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा. पाहूया 4थे षटक आहे, अंतिम षटक आहे आणि कोणता गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजीसाठी टीम मायरा या संघाकडून. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाटी 4थं षटक घेऊन येतोय हर्षद. चला पंच यांना आता प्लीज तुम्ही लवकर करायला सांगा. टायमानुसार त्यांची वेळ 1 मिनिट ते लेट आहेत. चला विनंती असेल पंच कारण का षटकार चौकार देखील लागलेले आहेत त्यामुळे आपण तो वेळ तिथे कव्हर करू.
अनेक विकेट देखील पडले, त्यामुळे फलंदाज येताना ते टाइम गेलेला आहे. चला, तुम्ही ऑलरेडी 1 मिनिट लेट आहात, मात्र इथनं आयोजकांना तुम्हाला संधी दिलेली आहे. कोणताही खेळाडू तुमच्या मैदानाच्या आत येणार नाहीये 38 सर्कलमध्ये, पण इथून तुम्ही टाइमपास करू नका, विनंती असेल. मायराचा संघ फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसचा फुल टॉल वसूल करताना चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी येतोय षटकार. पोरं खेळताना मैदानान, पोरं खेळताना मैदानान, पोरं खेळताना मैदानान. मारती चौकार षटकार, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने या षटकार आणि मग आता मात्र संघाची धावसंख्या बाउन्स करते 42 वरती. आपटलेला चेंडू, यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न, मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा येतो वाईटचा इशारा. अव्वांतरने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 43. गोलंदाज, हो काय चेंडू आहे, काय चेंडू आहे, काय जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. परफेक्ट ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, बुंद्यात म्हणतो ना आपण, तशाच प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथं पेश करतात. बघा, गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. इथे पहिल्या 1-2 चेंडूवरती जरी त्यांच्या षटकार आला ना, त्यानंतर मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. गोलंदाज तयार, हो जबरदस्त. मात्र लोअर फुल टॉस, इथे मात्र चेंडूला पाठवला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच खेळाडूच्या डोक्यावरून षटकार. सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो भादवर टेमगर पाड्यान. नक्कीच नक्कीच, जी फलंदाजी पाहिजे होती ना टीम स्वागत बिल्डर्स आणि डेव्हलपर्सला, त्याच प्रकारची फलंदाजी या चौथ्या षटकामध्ये आत्तापर्यंत 2 मोठे फटके पाहायला मिळाले. आणि मी म्हटलं होतं 14 ते 15 धावा जर या षटकामध्ये आल्या तर तुम्ही नक्कीच एक चांगलं टार्गेट उभारू शकता. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा काय फटका आहे यार, जबरदस्त फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र या फटक्यासाठी नक्कीच दाद द्यावी लागणार आहे. जसा चेंडू होता तसा फटका इथे खेळला, जरी तिथे क्षेत्ररक्षक असला तरी एक नेत्रदीपक. आणि अशा प्रकारे 50 कंप्लीट होते टीमची. 50 धावा स्कोर कार्डवरती लागत आहेत. अजूनही काही चेंडू शेष, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका नक्कीच पाहायला आवडेल. येईल का? ओ परत एकदा कृष्णा सातपुते यांच्या स्टाईलमध्ये, आणि यावेळेस मात्र फलंदाज फेल होतोय. येती पाहुणे सारे मनान, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून धन्यवाद उतरलो डीजे. सारे मैदान. नवीन बॅटर मैदानामध्ये मृणाल येतोय. तो या मृणाल याला कशा प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे, कारण का शेवटचा चेंडू काहीतरी करण्यासाठी. एक मोठा फटका आला तर नक्कीच संघ अजून मजबूत होईल. आणि सिंगल डबल आले तरी इथून 50 कंप्लीट झालेले आहेत. येईल का? फुलटॉस होता चेंडू इथून मात्र, आणि चेंडू फुलटॉस होता. फटका कार्पेटच्या साहाय्याने खालून गेला होता, मात्र तिथे केली मिसफील्ड. चेंडू 4 धावांसाठी. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 54. आणि जे टार्गेट इथं सेट केलेलं आहे टीम स्वागत बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या संघाने, ते 55 धावांचं टीम मायरा 11 संघासाठी. पादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सन्माननीय पाहुणे मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. स्वागत आणि सन्मानाकडे वळूया आपण.
मी विनंती करतो या शंकरदादा झुकर यांना की ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला द्वितीय पारितोषिक रोख रक्कम दिलं, माननीय श्री नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांना विनंती असेल भाई की आपण आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यायचा आहे. शंकरदादा झुकर यांच्या शुभ हस्ते भाईंचा सत्कार. या आर्यन चषकाला आपण वेळ दिला, भेट दिली आणि या स्पर्धेला 4 चांद लावले. एक जबरदस्त व्यक्तिमत्व भाई यांचा सत्कार आणि सन्मान आपण VIP डायजवरती पाहतोय. माजी स्थायी समिती सभापती आहेत संजयभाई म्हात्रे यांचा सत्कार शंकरदादा झुकर. त्यानंतर मी जयदासदादा झुकर यांना विनंती करतोय की त्यांनी दिलीप अप्पा नाईक यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. दुसरा सत्कार आपण दिलीप अप्पा नाईक यांचा करतोय. त्यानंतर निलेश भाऊ जोशी यांचा सत्कार आणि सन्मान करण्याची विनंती. मी जयदास झुकर यांना करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचंय. त्यानंतर मी विनंती करतोय ज्या खेळाडूकडे पाहून या भादवड टेमघर पाडा गावामध्ये अनेक खेळाडू घडले असे आपले भिवंडीचे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक काकांचा सत्कार झालेला आहे. त्यानंतर मी विनंती करतोय संतोष तरे यांचा सत्कार आणि सन्मान आपण करून घ्यायचा आहे. जयदास झुकर यांच्या शुभ हस्ते संतोष तरे यांचा सत्कार आणि सन्मान होणार आहे. तर धन्यवाद. वळतोय आपण मॅचकडे. धावांचं जे टार्गेट इथून सेट केलेलं आहे ते सेट केलेलं आहे 55 धावांचं. यानंतर नाणेफेकी होणारे प्रथम एंटरप्राइजेस आणि बालाजी स्पोर्ट. चला फलंदाज आकाश फलंदाज पाठवून द्यायचे. चला दोन्ही कर्णधारांना विनंती असेल कारण का मान्यवर आमची इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्तेच आपण पुढील मॅचचं नाणेफेक करणार आहोत. भाईंना विनंती असेल की भाई आपण VIP डायजवरती यायचं आहे टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. सर्व सन्माननीय पाहुणे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण बालाजी स्पोर्ट आणि प्रथम एंटरप्राइजेस आर्यन आणि संतोष झुकर हे आपण पाहू शकतो. प्रथमचा कॉल आहे आणि प्रथम एंटरप्राइजेसने कॉल दिलाय आणि आलेला आर्यन मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP डायजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. बालाजी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेले आपला निर्णय फक्त कळवायचा आहे. डिसिजन थोडा पेंडिंग ठेवतोय. नमस्कार. आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे प्रथम एंटरप्राइजेस संघाला. स्ट्राईक एंडला सिद्धेश आणि नॉन स्ट्राईक एंडला नीरज अशी ही जोडी
तर गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज आदित्य. हो इथे मात्र सुंदर चेंडू, काय फटका सजवलाय आणि इथे मिळते नशिबाची साथ. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा पार येतोय हा चौकार. बघा ज्या प्रकारची सुरुवात इथे आपल्याला पाहिजे होती ना, त्याच प्रकारची सुरुवात इथे करून देताना बॅटर सिद्धेश. पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि चौकाराने इथे श्री गणेश होत आहे. आणि या स्पर्धेचा नैसर्गिक नियम, मोठ्या फटक्याने स्पर्धेची सुरुवात होते. इनिंगची असो, स्पर्धेची देखील झाली आणि कालपासून ही सुरुवात होते. नक्कीच खुश असतील कारण का चौकार षटकारांचा पाऊस देखील पडलेला आहे आणि 100+ षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेले. काय फटकाय, किती लांब आहे, पक्का लांब आहे. चेंडूला पाठवला काव कॉर्नरच्या वरून, 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका इथे सजवला, अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. बॅटर सिद्धेश याच्यामधून जबरदस्त फटका, 10 धावा आणि जो टार्गेट इथे सेट केलाय ना, त्या टार्गेटचं पुरेपूर पाठला करताना पहिल्या चेंडूंवरती तरी 2 आपल्याला दिसण्यात आलेला आहे. पाहूया इथून मात्र गोलंदाज दबावाखाली असणारे पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि उर्वरित अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आणि पहिलं षटक आहे मित्रांनो, अजूनही खूप चेंडूंचा खेळ व्हायचा बाकी आहे आणि पहिल्या 2 चेंडूंवरती तुम्ही 10 धावा खर्च करतायत. गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खाली राहिली होती थोडीशी. चेंडू उसळला नव्हता, बाउन्स नव्हता चेंडूमध्ये. इथे मात्र गोलंदाजाला दाद द्यावी लागेल कारण का चांगले कमबॅक त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज आदित्य याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ओ काय फटकाय, काय जबरदस्त फटकाय. चेंडूला पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या वरून पाठवला. 6 धावांसाठी माहिती षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते बॅटर सिद्धेश याच्या माध्यमातून. काय जबरदस्त फटकेबाजी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. याच्या 6 धावांनी संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. जी सुरुवात पाहिजे होती ना, जशी सुरुवात पाहिजे होती ना, तशी सुरुवात इथे करून देताना बॅटर सिद्धेश. काय जबरदस्त बॅटिंग. नितीन दादा मात्रे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी रोख पारितोषिक. धन्यवाद दादा. एक जबरदस्त क्रिकेटर. इथे मात्र गोलंदाजाची धज्जिया उडवताना बॅटर सिद्धेश. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओ काय फटका यार, काय दिम्माकेदार फटकाय, नेत्रदीपक फटका. जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाला फटका. चेंडूला पाठवला कव्हरच्या वरून. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 20. काय जबरदस्त फटकेबाजी इथे पाहायला मिळते. मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी करताना इथे बॅटर सिद्धेश. 2 फटके काव कॉर्नरच्या वरून, त्यानंतर हा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. हो नो लुक शॉट, मागात पडू शकतो. बघा चेंडूवरती कुठल्याही प्रकारची नजर नव्हती. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू इथे मात्र निर्धाव जातो. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे ती 20. 20 धावा. अजूनही येणारे 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे. बघा इथून मॅच तर कट टू कट चालू आहे कारण का पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. एक ॲडव्हान्टेज आहे टीम मायरा 11 संघाला. नवीन गोलंदाजीसाठी ऋतिक येतोय. ऋतिक मात्रे फ्रॉम पिंपलनेरचा हा खेळाडू. बघा या फॉर्मॅटची खासियतच हीच आहे ना, कारण का या फॉर्मॅटमध्ये अनेक गावातील संघ एकत्रित होऊन 11 गावातील 11 खेळाडू एकत्रित होऊन खेळत असतात आणि जणू काय भिवंडीचा जो जुना क्रिकेट व्हायचा ना, सिटी क्रिकेट, त्या क्रिकेटची इथे आठवण करून देतोय. गोलंदाज तयार होतोय. चला गोलंदाजाला विनंती असेल प्लीज आपण थोडंसं कॉपरेट करायचं आहे कारण का इथे ऑलरेडी आम्ही खूप लेट आहोत. अजूनही यानंतर एक मॅच आणि त्यानंतर मग या 2 संघांच्या विजेता
आजची मॅच असणार आहे. मग त्यानंतर सकाळच्या सत्रामधून हर्षित संघाने देखील पुढे वाटचाल केलेली आहे. गोलंदाज तयार. ऋतिक हो चॉप केलेला यावेळेस मात्र काय जबरदस्त फटका. फक्त न फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि काय जबरदस्त स्टॉप केला थर्ड मॅनच्या रिझनला. जबरदस्त स्टॉप. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्यात. फटका देखील चांगला, चेंडू देखील चांगला आणि फिल्डिंग देखील चांगली इथे पाहायला मिळाली. एकाच चेंडूवरती या तीन गोष्टींचं मिश्रण इथे पाहायला मिळालं संपूर्ण प्रेक्षकांना. काय जबरदस्त नजारा क्रिकेटचा चालू आहे या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडच्या टेमघरपाड्याच्या या क्रिकेट ग्राउंडवरती. या तीन धावांनी संघाची धावसंख्या 23. गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू आणि पुल आणि श्रीनाथ पाटील अंकल यांच्या बॅनरला सलामी देताना सक्सेसफुल येतोय षटकार. काय जबरदस्त फटका, पुलचा फटका इथे पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या रिझनला. 6 धावांसाठी षटकाराने संघाची धावसंख्या 29 29 या आकड्यावरती. आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. बघा अनेकदा संघ हे सामन्याला क्लोज घेऊन जात नाहीत तर ते लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करतात कारण का त्यांना माहीत आहे अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ द डिफेंड. तुम्ही जितका जास्त अटॅक कराल तितका तुम्ही सामन्यामध्ये जवळ जाल. गोलंदाज तयार. काय चेंडू आहे, एक्सप्रेस चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही. फुलटो चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चेंडू फुलटोस होता मात्र चेंडूमध्ये गती खूप होती आणि त्याचंच रूपांतर फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. अजूनही इथून जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. 25 धावा. पाहूया या 25 धावा बनतील का ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये होत आहे पुढील 2 षटकामध्ये कमबॅक करेल संघ का जी बॅटिंग इथे कंटिन्यू करत आहे मायराचा संघ तीच कंटिन्यू ठेवणार आहे. पाहूया येणाऱ्या काही चेंडूमध्ये दिसेल आपल्याला. गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू, फटका देखील चांगला आहे. सुपला शॉट, चेंडूला पाठवला नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. बघा त्या साईडला जो कॅमेरा आहे ना गेटच्या बाजूला तिथं जे मुलं बसल्यात ना त्यांनी खालत्या उतरायचं आहे कारण का तुम्ही कॅमेरा हलवतायत आणि तो कॅमेरा चालू आहे. त्या मुलांनी खालत्या उतरायचं. चला का फटका सजवला इथे या चौकाराने संघाची धावसंख्या 34 34 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. हो इथे मात्र लोअर फुलटो चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला. मिडगेटच्या रिजनला चेंडू गेला एकदा पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे. अशा प्रकारे या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 35 आणि आता इथूनही 20 धावांची गरज असणार आहे. बघा काल आपण जर पाहिलं तर चेतन वारगडे आणि अक्षय यांच्यामध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली होती आणि अक्षय याने या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं. आपटलेला चेंडू जर हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला खेळला असता तर नक्कीच काहीतरी धावा मिळाल्या असत्या. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, मैदानामध्ये जो खेळतो ना त्यालाच माहिती असतो फटका कुठे जातो. अशा प्रकारे षटक होते समाप्त. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 36 आणि येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणारे 19. इथूनही अजून मॅच कट टू कट चालू आहे. समसमाम 50-50% दोन्ही संघ कारण का एक चांगला गोलंदाज या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर थोडंसं कमबॅक करू शकतो आणि जर इथून 12 ते 13 धावा या षटकामध्ये आल्या तर मात्र पूर्णपणे या मॅचवरती डॉमिनेट करेल तो मायराचा संघ. आपण आपल्या TV स्क्रीनवरती पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच देवांचे देव गणराय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण ज्या देवाच्या नावाने करतो सुखकर्ता दुःखहर्ता वरद विनायक
बंट्या बैलाचे मालक दीपेश नाईक यांच्या छकड्याने सकाळी 24 धावा खाल्ल्या, 25 धावा खाल्ल्या. गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू संधी होती ते मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा पुढं राहिला यष्टीरक्षकाच्या. चेंडू निर्धाव गेला. बघा इथून जर चांगली गोलंदाजी झाली ना तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो स्वागत बिल्डरचा हा संघ. निमेश पाटील यांचा संघ आहे. गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू फटका सजवलाय मात्र चेंडू हवेत गेलाय, फसला इथे. क्षेत्ररक्षक आहे काय जबरदस्त जज केला आणि इथे फलंदाज होतोय बाद. पहिला आदरा बसतोय टीम मायरा संघाला. 36 या आकड्यावरती पहिला हादरा बसतोय. मी म्हटलं होतं की इथून जर चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो तो फिल्डिंग करणारा संघ. 28 धावा करून इथं बाद होते बॅटर. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. करण न्यूमॅन इन. या खेळाडूच्या नावावरती देखील एक अर्धशतक आहे रानालच्या ग्राउंडवरती आणि याच सीझनमध्ये ती 50 आलेले क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र इथे पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाज तयार. ओ काय फटका सजवलाय. चेंडू हवेत जातोय, होईल का झेल? नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमारेषा बार येतोय हा फाईन लेगच्या रिझनला चौकार. चला दुसरा बॉल लगेच द्यायचा आहे कारण का तिथे व्हॉलेंटियर कोणीच नाहीये आणि चेंडू देखील तिथे अडकला आहे. तर आपण नवीन चेंडूची पडताळणी करून लगेच मॅच चालू करायची. किरीज बॉल लाएगा क्या? चला गोलंदाज इथून तयार होतोय. या फटकाने इथं मात्र मॅच मध्ये आणून दिलेलं आहे टीम मायरा संघाला. गोलंदाज तयार. हो काय फटका आहे. चेंडू फसलाय, हवेत आहे, फटका फसलाय आणि इथे मात्र बॅटर होतोय फेल. चौकार आला होता त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. आठ चेंडू 15 धावा. या गोलंदाजाला इथे दाद द्यावी लागणार आहे ज्याने ही मॅच बनवली. संघ थोडासा बॅकफुटला होता. या 4 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली. जरी एक चौकार गेला असेल तरी मात्र इथे चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि फक्त त्या 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश नयन. नयन येतोय. गोलंदाज तयार. नवीन बॅटर नयन. गोलंदाज तयार होतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. यश येतोय गोलंदाज हा. पाहूया यश. हो इथे मात्र वाईट. इथे मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. इथे मात्र थोडीशी चूक. बघा आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये नक्कीच त्याला यश प्राप्त झालं होतं. नाव देखील यश आहे. चांगली गोलंदाजी करतोय. मात्र इथे ही जी चूक आहे ना ही त्याला मागात पडू शकतो कारण का येणारे चेंडू आहेत 8 आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती 14. 8-14चं इक्वेशन. आपटलेला चेंडू. इथे मात्र काय जबरदस्त चेंडू. आय थिंक बॅटची एज लागली असेल. येस त्या लहान मुलांनी चेंडू फेकून द्यायचा आहे. चला
चल बाबू, लाईव्ह मध्ये दिसत आहे, फेकून दे. शाबाश. नंतर तुला आर्यन चषकाकडून एक कॅडबरी भेटेल. त्याला एक कॅडबरी प्रोव्हाइड करा, 10 रुपयेवाली. यशने मात्र काय जबरदस्त कामगिरी केली, इथे चांगल्या पद्धतीने प्रभावित केलेलं आहे. कमबॅक काय बसतं तर कमबॅक यालाच म्हणतो मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती आणि आता मात्र 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. नहीं, कमजोर दिल वाले अभी कोई इस मैच को ना देखे. हो, जबरदस्त चेंडू, काय चेंडूची पडताळणी केली यार. अतिशय सुंदर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या गेलादूसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त या षटकामध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या, 5 धावा खर्च केल्या. मोक्याच्या क्षणी एक जबरदस्त षटक इथं हाताळलंय गोलंदाज यशने. मॅन फ्रॉम वडगर गावाचा सुपुत्र. काय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. येणारे चेंडू असतील 6. या स्पर्धेसाठी ज्यांनी या गरमीच्या सीझन मध्ये थंडगार कूलर प्रोव्हाइड केले, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी टॉवर फॅन इथं आमच्याकडे जमा झालेले. धन्यवाद विनायक म्हात्रे, आपलं देखील मनापासून आभार आहे. नवीन गोलंदाजीसाठी करणला इथे मात्र करून दाखवावं लागणार आहे, कारण का यशने त्याची कामगिरी पार पाडलेली आहे. इथून पहिले 2 गोलंदाज अपयशी ठरले होते, त्यानंतर यश याने मात्र यश प्राप्त करून दिलं 3ऱ्या षटकामध्ये. आणि इथे मात्र 4थ्या षटकामध्ये गोलंदाज करण, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पाहूया गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार करण. इथे मात्र मॅच ऑन झालेले. काय मॅच झालेले. 6 चेंडू 14 धावांचं इक्वेशन. चायनामॅन गोलंदाज. हो, इथे मात्र दिशा भरकटतोय, पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतरने करतोय सुरुवात. बघा, ही चूक कुठेतरी महागात पडू शकते, कारण का तुमच्या गोलंदाजाने, मागच्या गोलंदाजाने तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून दिलेलं आहे. थोडासा धीर घ्यायचा आहे मित्रा, कारण का मॅच इथे हॉट झालेली आहे. ओ, फटका फसलाय का? फटका नक्कीच फसलाय. हवेत आहे चेंडू आणि काय झेल आहे यार, अतिशय सुंदर झेल. कडक उन्हामध्ये अशा प्रकारचे झेल पकडणं सोपं नसतं मित्रांनो. बॅटर होतं इथं फेल. नीरज याची खेळी संपुष्टात. त्या फलंदाजाने, सलामीला आलेला फलंदाज, त्याने देखील 8 धावांचं योगदान दिलं, तो फलंदाज होतोय फेल. चला नवीन बॅटर. दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यानं. 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 चला, काय मॅच इथे पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये मायरा संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर मात्र यशने देखील दाखवून दिलं की आम्ही देखील इथे क्रिकेट खेळण्यासाठी आलेलो आहोत. हार जरी आमची होत असेल तरी ती सन्मानजनक होऊन देऊ. मात्र त्या 3ऱ्या षटकामध्ये यश यांनी केलं कमबॅक आणि इथे मात्र काय कमबॅक पाहायला मिळालं. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 13. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो तर टाळ्या होऊन जाऊ द्या. गरमीमध्ये पुन्हा एकदा एक हॉट मॅच आपल्यासाठी पाहायला मिळते. हो, काय चेंडू आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय का? नाही नाही नाही, जातोय षटकार.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. येती 4 चेंडू 7 धावांची गरज. 4-7चं इक्वेशन. ओ पुन्हा एकदा फटका, चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे मात्र गडी बाद. क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं, शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक. नवीन बॅटर ऋतिक येतोय, मॅन फ्रॉम देवरुंग. 3 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे, इथून लक्षात घ्यायचंय. आणि काय मॅच बनवली ते. नक्कीच पहिलं 2 षटक जे होतं ते मायराच्या नावावरती होते आणि त्यानंतरचे 2 षटक सध्या तरी आपण इथे गोलंदाजी करणाऱ्या संघ स्वागत बिल्डर्सच्या नावावरती पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतात. एक हमारी एक तुम्हारी मैदानामध्ये, नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ऋतिक. चेंडू बाकी असणारे 3 धावांची गरज असणारे ती 7. 3-7चं इक्वेशन. गोलंदाज तयार. सामने गॅलरी एंड कडून लोअर फुलटॉस चेंडू, फायदा घेता आलेला नाहीये. पंचांनी इशारा दिलेला नाहीये सध्या तरी. पाहूया चेंडू फुलटॉस आहे का भीमर आहे. पंचांनी तिथे अपील केलेली आहे. चला तिसरे पंच या गरमीवरी मॅच मध्ये, हॉट मॅच मध्ये इथे गोलंदाजांनी केले चूक की फलंदाजांनी मिस केलाय फुलटॉस. पाहूया टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला लगेच समजेल. आणि तिसऱ्या पंचांनी इथे इशारा केलेला की हा नो आहे. आणि इथे गोलंदाजाने मात्र चूक केली. हा फ्रीड असणार आहे. येणारी चेंडू पुन्हा एकदा 3च बाकी राहणार आहेत. आणि आता मात्र जिंकण्याकरता 5 धावांची गरज. बघा ज्या चेंडूची गरज नव्हती ना तोच चेंडू इथे हाताळला. इथे जर सिंगल आली असती तर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. मात्र गोलंदाजाने केली चूक. चेंडू असणार आहे फ्रीड. पाहूया फ्रीडचा फायदा घेतोय का गोलंदाज तयार. कुणाल, करण. हो चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू चांगला राहतो इथे. क्षेत्ररक्षण देखील तितकाच चांगलं झालेलं आहे. येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्याकरता धावांची गरज 4. काय जबरदस्त मॅच. मात्र चेसिंग कंपल्सरी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. टीम मायरा या 4 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागणारच आहेत. 2 षटका, 2 षटकामध्ये 19 धावा पाहिजे होत्या आणि आता शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 4. ओ फटका सजवलाय. खेळाडू आहे आणि इथे मात्र कॅच सोडले का मॅच सोडले पाहूया. मात्र त्याची दाद द्यावी लागेल. जरी झेल सुटला तरी फक्त आणि फक्त 1च धाव तिथे मिळाली. जर ही झेल पकडली असती ना तर पूर्णपणे प्रेशरमध्ये आला असता टीम मायराचा संघ. मात्र थोडीशी चूक लॉंग ऑनला असलेल्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. झेल सुटलेला आहे कारण का नवीन बॅटर आला असता आणि जर नवीन बॅटर मैदानामध्ये आला असता तर नवीन बॅटरला पहिल्या चेंडूवरती जज करणं इतकं सोपं नसतं मित्रांनो. पाहूया आता मात्र चेंडू असणार आहेत ते 1 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 3. मॅच इकडनं बनते. आता हा सामना गोलंदाज करण, विपक्ष बॅटिंगला कसणारा फलंदाज नयन. आता ही 2 संघांमध्ये मॅच नाहीये तर 2 खेळाडूंमध्ये मॅच आहे. पाहूया कोण वरचं ठरणार आहे. नयन फलंदाजी करताना मोठा फटका खेळेल की जादूगर गेंदबाजी करून गोलंदाज करण इथे कमबॅक करेल. चला 1 चेंडू 3 धावा. इथे मात्र स्टेप अप मध्ये चुकताना 1-3चं इक्वेशन. चला गोलंदाज तयार, फलंदाज देखील तयार होतोय.
चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि आलेला आहे मोठा फटका, जबरदस्त फटका, प्रेशर मध्ये षटकार. काय फटका सजवला इथे, जबरदस्त बॅटिंग आणि ती झेल मागात पडलेली आहे. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमघर पाड्यानं. 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 चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आपण या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नक्कीच सिद्धेश ज्याने 28 धावा बनवल्या, सिद्धेश. आणि गोल्डन 6 ज्याने ठोकलेला आहे तो नयन पाटील फ्रॉम पिंपलनेर. याला आपण 500 रुपयाचं पारितोषिक इथे देणार आहोत. मयूर पाटील टीमचे ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत 500 रुपयाचं पारितोषिक. हार्डलक टीम, स्वागत बिल्डर अँड डेव्हलपर्स, मिनेश भाई पाटील. चांगला खेळ राहिला, मात्र शेवटच्या चेंडूवर कुठेतरी अगदी हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावूनच हा षटका ठोकला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे इथे तो सिद्धेश पाटील फ्रॉम हवे दिवे. पुढच्या सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. प्रथम इंटरप्राइजेस संघाची सलामीची जोडी देखील पाठवून द्या. बालाजी स्पोर्ट्स सरोवर आपला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आपण सिद्धेशला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांच्या शुभास्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय. आणि तसेच नयन आपण देखील यायचं आहे, नयन पाटील. सर्वप्रथम ज्यांचं विशेष योगदान आहे या स्पर्धेला, आमचे किलर मिलर गोलंदाज नितीन म्हात्रे यांच्या शुभास्ते ट्रॉफी दिली जाईल, जी तुषार चौधरी यांनी आम्हाला दिलेली आहे. ही ट्रॉफी नितीन म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण देत आहोत. त्यानंतर कुछ मिठाओचे सेलिब्रेशन कॅडबरीचा बॉक्स जो आहे मयूर पाटील मायरा, ठीक आहे, चल नितीन म्हात्रे आपण द्यायचं आपल्या शुभास्ते. आणि आमचे संदीप जुकर A1 जोडीचे त्यांच्या माध्यमातून मालिकावी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे, त्यांच्या शुभास्ते हा शीतपेय दिला जात आहे. अभिनंदन सिद्धेश. आता नयन पाटील गोल्डन 6 आज एका पठ्ठ्याने आपली थाईच थोपली आहे, त्या प्रकारचा षटका ठोकला आहे. अभिनंदन. मयूर पाटील अगदी आजची सत्कार मूर्ती आपण पाहतोय. नितीन म्हात्रे यांचं स्वागत सन्मान करूया व्यासपीठावर. दीपेश नाईक, या स्पर्धेचे नक्कीच चंद्रकांत जोशी यांच्या शुभास्ते आपण हा सत्कार करतोय. आर्यन 11 संघाचे माजी कॅप्टन, सत्कार मूर्ती नितीन म्हात्रे ज्यांचं विशेष योगदान लागलेलं आहे या स्पर्धेला, त्यांचा इथे सन्मान करूया आपण. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा महावस्त्र, माहेची ही शॉल ओढली जात आहे त्यांना. प्रेमाचं प्रतीक, प्रेम वाढवण्याकरिता चंद्रकांत आणि नितीन याच्यावर वाढवणारा हा प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि ही सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जात आहे. धन्यवाद नितीन म्हात्रे, आपण आलात या कार्यक्रमाला आणि आपण असंच योगदान देत राहा. चला आजच्या दिवसातील पुढच्या मॅचकडे. दीपेश नाईक आपल्यासोबत असतील कॉम बॉक्समध्ये. वेलकम दीपेश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रथम इंटरप्राइजेस आणि बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा. भावेश ठाकरे यांचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की विराज चौरगे. प्रथम इंटरप्राइजेस टीम प्रथमतः फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं 12वा नाही का? पण ठीक आहे ना. मॅच ऑन करा बालाजी स्पोर्ट्स, आपण आपली फिल्डिंग लावायची. प्रथम इंटरप्राइजेस कॅप्टन आयोजकांना संपर्क साधा आपण. ओके, नो प्रॉब्लेम.
सलामीवर आलेले आहेत बालाजी स्पोर्ट्स. आपण आपली गोलंदाजी सुरू करायची आहे आणि अगदी 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करा आपण, जेणेकरून वेळ जास्त वाया जाणार नाही या स्पर्धेचा. सर्वात प्रथम येणारा सचिन मला दिसत नाही आज बालाजी स्पोर्ट टीम संघामध्ये आहे. सर्वात पहिला कोणत्याही स्पर्धेमध्ये बघितलं ना सचिनची पहिली एंट्री असतो आणि तुमचं 12 वाल्याने सचिन लक्षात घ्यायचं आपण. एक काल आपण एका वहीमध्ये आपण जेव्हा रन लिहायचो एका कालामध्ये, तशीच परिस्थिती होईल असं वाटतं या मॅच मध्ये. नावा कोणाची माहिती नाही ठाऊक. ठीक आहे, चला मॅच ऑन करू आपण. कराले हेमंत आपण पाहतोय नो स्ट्रायकिंगला आणि स्ट्राईकला दक्ष चा मॅच ऑन. सुनील गोलंदाज. चला 3 नावं माहिती पडली. मॅच ऑन करा आपण. पंच गुणेश पाटील आणि स्क्वेअर लेग पंच संदीप पाटील सामन्याला सुरुवात होते. दक्ष स्ट्रायकिंग वर पाहतोय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक. नो स्ट्राईकला हेमंत कराले पाहतो आपण फ्रॉम कोणगाव आणि पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. आरके पाटील स्टँड एन कडून पहिला चेंडू अगदी लांब लचक रनअप पाहतोय गोलंदाजाचा आणि लेफ्ट आर्म फलंदाज दक्ष सज्ज होत आहे स्ट्रायकिंग वर. पहिला चेंडू. फायनली मॅच स्टार्ट. पहिला चेंडू क्लीन बोल्ट. दक्षचा विकेट मिळालेला आहे.